उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भर सभेत संताप पाहायला मिळाला। पदाधिकारी उपस्थित नसल्याने अजित पवार चांगले संतापले होते। तिकीट मागताना कसे येतात, तिकीट द्या, तिकीट खरं तर द्या असं म्हणत पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून संताप व्यक्त केला। त्याचं डायरेक्टर पद झालं, त्याच्या बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का? कुठे आईला चुकून बहिणीला म्हणलं। अरे पण स्वप्नील कुठे गेला? तिकीट मागताना कसे येतात, तिकीट द्या, तिकीट द्या, तिकीट द्या। मी मात्र कुणालाही तिकीट दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरतं बघणार। उद्या सकाळी भेट म्हणावं मला तिथं, योगेशला पण भेटायला सांगा, स्वप्नीला पण भेटायला सांगा। हे असलं नाही चालणार। त्याला आम्ही रक्ताचं पाणी करतोय। मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली। विविध क्षेत्रातील 131 जणांचा पद्म पुरस्कारांना गौरव होणार आहे। 5 जणांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार मिळेल, तर 13 जणांना पद्मभूषण, 113 जणांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येईल। लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षाचे पद्म पुरस्कार जाहीर झाले। श्रीरंग लाड हे एक शेतकरी आहेत आणि त्यांनी कापूस या पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी विशेष संशोधन केले। त्यांच्याच कामाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला। यासह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लडक्या ढिंका आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आर्मिदा फर्नांडिस यांनाही पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। कला, समाजकार्य, प्रशासन, विज्ञान, व्यापार, उद्योग, आरोग्य सेवा, साहित्य, शिक्षण, खेळ अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान जाहीर करण्यात आला। दरम्यान रघुनाथ खेडकर हे सांगोल्याच्या यात्रेत आपली कला सादर करतात। याच विषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अभिराज उवाळे यांनी। लोककलावंत रघुनाथ खेडकर यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी घोषित झालेला आहे। ते आता सांगोला तालुक्यातील यात्रेमध्ये आपल्या कला सादर करताना आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत। कार्यक्रमाची क्वालिटी उंच ठेवली आणि महिलांपुढे कार्यक्रम केले। समाजाबद्दल महिलांचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केला, समाज सुधारवण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला म्हणजे कुठं देवळं बांध, कुठं शाळा बांध, कुठं वाचनालय बांध अशी मदत केली मी आणि समाजाने डोक्यावर घेतलेला माझा संच आहे। त्यामुळे हा पुरस्कार भारत केंद्र सरकारने मला दिलाय असं मला वाटतं। प्रत्येक तालुक्यात लोकनाट्य तमाशा चालावा यासाठी थिएटर असावं आणि त्याच्या सीटाची कॅपॅसिटी किमान 1000 असावी, जेणेकरून हे तमासगीर 12 महिने कार्यक्रम करू शकतील आणि त्यांना रोजगार मिळेल आणि तरुण मुलं सुद्धा याच्यात भाग घेतील। भविष्यामध्ये तमाशाला चांगले दिवस येतील आणि तरुणाई समाजामध्ये काम करण्यासाठी तयार होईल असा आशावाद या निमित्ताने रघुनाथ खेडकर यांनी व्यक्त केलेला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, सांगोला। हा पुरस्कार तर खरं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा हा सन्मान आहे, प्रस्ताव आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य देशभरात नाही जगभरात होतं आणि त्या कार्यामध्ये आम्ही सगळे प्रचारक मंडळी जेवढी सेवा मंडळाची होती ती सगळी त्या प्रचारकाच्या हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मी आजच्या घडीला समजतो। फोन चालू असताना दुसरा नंबर मध्ये दिसतो, त्याला पण खेड्यापाड्यातल्या भाषेत म्हणजे फोनचा पाऊस पडायला लागलेला आहे, इतके फोन आहेत। आणखीन याच्या पाठीमागे केवळ हा भाग आहे, पण माझ्यावरती इतका हृदयस्थ प्रेम करणारी मंडळी आहे त्या फोनला ओलावा पण आहे। मी शेतकऱ्यांना एकच सांगेन की कष्टाशिवाय तर काही मिळत नाही, पण कष्टाने शेती करता, पण कष्टात ती शेती करण्यापेक्षा तंत्राने शेती करा। कष्टाला फळ नाही, तंत्राला फळ आहे। वाद्य म्हणजे आपले महाराष्ट्राला हे वाद्य आदिवासीचा श्रेष्ठ वाद्य आहे। हे संस्कृतीने मला आयुष्यात मन समाधान केला आणि पद्म पुरस्कार मिळाला, ते हे माझा आयुष्यात भाग्य समजलं। मला आनंद वाटतो का पुरस्कार मिळाला? आनंद म्हणजे माझा जीव खुश झाला असा, म्हणजे देवासारखा मी जे काय केलं ते देवानी मला भगवंतानी दिलं सुधारलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।